बीडमधील ओबीसी आंदोलकांना भुजबळांनी फोन केलेला आहे। रास्ता रोको आंदोलन मागे घ्या असा सल्ला भुजबळांकडून देण्यात आलाय। मागण्या मान्य न झाल्यास परत आंदोलन करू। भुजबळांनी असा फोनवरून ओबीसी आंदोलकांशी संवाद साधलाय। तर बीडमध्ये ओबीसी आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि याच संदर्भात भुजबळांनी त्यांच्याशी संवाद साधलाय। भुजबळ साहेब, आपण विनंती दुसरी अशी आहे तुम्हाला, आदरणीय भुजबळ साहेब आपण, आदरणीय शेंडगे साहेब आपण, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई साहेब आणि प्रकाश आंबेडकर आपल्या बरोबर आहेत। या सर्वांना घेऊन तुम्ही जो निर्णय घ्याल दिल्लीमध्ये मुंबईमध्ये, तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही उपोषण आणि आमचे आंदोलन मागे घेऊ, अशा प्रकारची आम्ही तुम्हाला विनंती करतोय। तुम्ही खूप संघर्ष केला, तुम्ही खूप आंदोलन केलेत, तुम्ही आमच्याकरता खूप खस्ता खाल्ल्या, आता आम्हाला तुमच्याकरता आणि समाजाकरता खस्ता खाऊ द्या। आम्ही सर्वजण आता रस्त्यावर आलेलो आहोत। आपण सर्वजण एकत्र, आदरणीय पंकजाताई साहेब, आदरणीय मुंडे साहेब, आदरणीय शेंडगे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब आणि तुमच्या जोडीला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना घ्या आणि आपण सर्वजण एकत्रित राहा। आम्ही सर्वजण तन मन धनाने तुमच्या बरोबर आहोत। वेळ आली तर जीव सुद्धा देण्यासाठी तुमच्या बरोबर आम्ही आहोत। आपल्या सर्व सूचनांचं पालन आम्ही करत आहोत अशा प्रकारची विनंती करतो। मी शिवाजीराव नाकाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहे। माझ्या बरोबर या दूध संघाचे आष्टी दूध संघाचे चेअरमन सानप साहेब आहेत, व्हाईस चेअरमन गजे साहेब आहेत, सभोवतालचे 25 गावातले महिला आणि पुरुष मंडळी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्ता रोकोला उपस्थित आहेत। गेली 4 दिवस मच्छिंद्र गर्जे आणि आश्रुबा गोलार हे 2 योद्धे आपले गेली 4 दिवस आमरण उपोषणाला बसलेले आहेत। ही माहिती आपल्यापर्यंत असावी म्हणून